गोष्ट काय असेल तर माझा मित्र ज्या संकटामध्ये उभा आहे ना त्या संकटामध्ये त्याच्या बरोबर शेवटपर्यंत उभा राहील। हे सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे कवी कलश। हाताची नखं खुडून काढलेली आहेत पूर्णपणे। ज्या डोळ्याने छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालत होते, ज्या पद्धतीनं आग्र्याच्या दरबारामध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पराक्रम बघितलेला होता या औरंगजेबानं, अगदी तद्वतच अगदी त्याच प्रेरणेनं छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचे वडील या क्रूरकर्मी बादशाच्या पुढे झुकत नाही आणि मी सुद्धा कधी झुकणार नाही असा आशय ठेवून ज्यावेळी औरंगजेबाच्या समोर पकडल्यानंतर आलेले होते त्यावेळी औरंगजेबाला धास्ती भरलेली होती की ज्या पद्धतीनं या शिवाजी महाराजांनी अफजल खान पाडला, अगदी तद्वतच हा संभाजीराजे सुद्धा मला पाडल्याशिवाय राहणार नाही। म्हणून पहिल्यांदा त्याचे डोळे काढा, म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढले। पण डोळे काढल्यानंतर सुद्धा जीभ थांबत नव्हती, त्यामुळे पुढचा आदेश आला की जीभ काढा। असं करत 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 प्रत्येक दिवशी अमानुषपणे छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचा हाल चाललेले होते। फाल्गुन प्रतिपदेपासून ते फाल्गुन अमावस्येपर्यंत जवळजवळ 1 महिन्याच्या कालावधीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा अमानुषपणे हाल चाललेला। अगदी सोबतच कवी कलशांचा सुद्धा हाल चाललेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये त्यांना काही अटी ठेवलेल्या होत्या औरंगजेबाने। एक तर तू जो माझा खजिना लुटलायस तू मला परत दे, दुसरी गोष्ट तू इस्लाम धर्म सुद्धा, तिसरी गोष्ट म्हणजे तू मला मांडली किंवा माझ्यासाठी राहिली। या कुठल्याच गोष्टी न तू मांडता छत्रपती संभाजी महाराजांनी त्याची धूळ माती करत स्वतःच्या धर्मासाठी बलिदान देण्यासाठी मी तयार आहे, परंतु तुझा धर्म मी स्वीकारणार नाही। तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा जो धर्म आहे तो किती अमानुषाने पातकी आहे। स्वतःच्याच वडिलांची, स्वतःच्या भावांची, स्वतःच्या बहिणींची कत्तली करणारा असा समाज हा कधीच आपल्यासाठी आदर्श असू शकत नाही, परंतु स्वतःच्या देशासाठी, स्वतःच्या धर्मासाठी स्वतःच्या रक्ताची आहुती देणारा समाज हा आमच्यासाठी प्रत्येक वेळी आदर्शवाद असणार आहे। आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्यावरती जीव वळण टाकणारी हजारो माणसं तुम्हाला भेटतील, परंतु औरंगजेब असा होता की त्याला कुठून आपल्यावरती घाला घालेल हे माहिती नव्हती, म्हणून त्यानं स्वतःच्या मुलांची सुद्धा कत्तल केली। कवी भूषण आहेत, कवी भूषण या क्रूरकर्मी औरंगजेबाचं वर्णन करताना सुंदर पद्धतीने असं म्हणतो, कबीले की ठोर पर बाबू बादशाह शाहजहां सासों की इतनी उम्र मक्की आग लाई है, बड़े भाई दाराओं को बकरी को कैद कियो, भैरव नहीं जागो मत सगो भाई बंधु तो मुराद बख्शवादी चूक करी फेको, बीच ले कुरान खुदा की कसम खाइए, भूषण सुकविता है सुनन औरंगजेब इतकं काम केलं। म्हणजे या छंदामधनं गोष्टी समजून घ्यायची की तुझा जो बाप आहे तो तुमच्या मोगली घराण्याचा सरदार आहे, त्याला तू कैदेमध्ये टाकलंस, स्वतःचा भाव मुराद बख्श दारा शिको यांची कत्तल केली आणि मग तुला मैरासनावर